नमस्कार, मी सुवर्णा जोशी. मी आणि माझा सहकारी विलास पुढचा अर्धा पाऊण तास आपण बोलणार आहोत बेळगाव विषयी. बेळगाव मधल्या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं समोर काय आलेलं आहे, त्याचं चित्र काय हे सगळं आपण बघणार आहोत. सुरुवात बेळगावच्याच ब्रेकिंग न्यूज न करतोय. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक निकाल शेवटच्या 3 फेऱ्या आता उरलेल्या आहेत आणि नवा ट्विस्ट समोर आलाय. भाजपच्या मंगला अंगडी पुन्हा आघाडीवर आहेत. 3500 मतांनी अंगडी आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार जारकीहोळी पुन्हा पिछाडीवर बघायला मिळत आहेत. म्हणजे अगदी शेवटच्या फेरीपर्यंत विलास आपल्याला चुरस बघायला मिळते आहे. बेळगावचा खासदार कोण असणार, तमाम सीमा भागाचं लक्ष याकडे लागलेलं आहे. अखेरीच्या फेरीपर्यंत काटेकी टक्कर बघायला मिळते आहे आणि बेळगावामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असंच एक चित्र रंगलेलं आपण बघत होतो. तशा चर्चा होत होत्या. जारकीहोळी आणि अंगडी यांच्यामध्ये एक विशेष लढत विलास बघायला मिळते. काँग्रेस आणि भाजप यांच्यातली ही अत्यंत अटीतटीची लढत म्हणावी लागेल आणि या लढतीमध्ये अखेर शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे भाजपच्या नेत्यांनी आणि निश्चितपणे खासदारकीची ही निवडणूक पण काही शे मतांनी कोणीतरी आघाडीवर जातंय, कोणीतरी पिछाडीवर जातंय आणि प्रत्येक फेरीमध्ये हे कल बदलतायत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इथं खरं तर अंगडी यांच्या मृत्यूच्या नंतर ही निवडणूक होतीये, पोटनिवडणूक होतीये. सहानुभूतीची एक लाट असते. सुरुवातीला असं वाटत होतं की भाजप इथं मुसंडी मारताय, पण काँग्रेसने ज्या पद्धतीनं कमबॅक केलंय त्यानंतर भाजपला ही निवडणूक अगदी या फेरीपर्यंत, शेवटच्या फेरीपर्यंत खूप संघर्ष करावा लागतोय आघाडी घेण्यासाठी. काँग्रेस आणि भाजपचे प्रतिनिधी आमने सामने आहेतच, मात्र त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभमने सुद्धा यामध्ये आपली उमेदवारी दाखवली होती. म्हणजे तो उमेदवार म्हणून उभा राहिलेला होता आणि जसं स्पष्ट चित्र आपल्याला काँग्रेस विरुद्ध भाजप जरी दिसत असलं तरी सुद्धा शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असं सुद्धा चित्र बघायला मिळत होतं. काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते. आपण बेळगाव मधल्या या सगळ्या स्थितीविषयी अर्थातच थेट आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊया. आपण जारकीहोळी आणि अंगडी यांच्यामध्ये आपल्याला काटेकी टक्कर बघायला मिळते आणि पुन्हा एकदा शेवटच्या 3 फेऱ्या उरलेल्या असताना अंगडी यांनी आघाडी घेतलेली बघायला मिळते. माझे सहकारी विलास आपल्या सोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. विलास, नक्कीच. सुवर्णा, आपण संदीप कडून जाणून घेऊया की बेळगाव मध्ये नेमकं काय चाललंय. संदीप, ही निवडणुकीचा निकाल लागतोय की नेमकं मुंबई इंडियन्सच्या कालची मॅचची आठवण होतीये? कोण पुढे जात आहे? इतकी चुरस, इतकं जबरदस्त सस्पेन्स, काय नेमकं घडेल शेवटपर्यंत सांगता येत नाहीये. आताची परिस्थिती काय? नक्कीच विलास, एखाद्या क्रिकेट मॅच प्रमाणे बेळगावची लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल त्या टप्प्यावर आलेला आहे असं म्हणता येईल. आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर मंगला अंगडी ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या फक्त 2900 मतांनी आघाडीवर आहेत. अजून 3 फेऱ्या बाकी आहेत. त्या 3 फेऱ्यांमध्ये साधारणतः 18,000 ते 18 ते 18,500 मतांची मतमोजणी अजूनही बाकी आहे. साधारणतः 20 मिनिटांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे आघाडीवर होते. जवळपास 3500 मतांचं लीड जारकीहोळी यांनी घेतलं होतं. मात्र शेवटून तिसरी फेरी सुरू असतानाच अचानकपणे मंगला अंगडी यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आणि 2900 मतांवर सध्या मंगला अंगडी या आघाडीवर आहेत. आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक महाराष्ट्रासाठी देखील महत्त्वाची होती, कारण देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या म्हणजे मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये दाखल झाले होते. क्षणासाठी संदीप तुला थांबवतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत. थेट प्रक्षेपण. पंढरपूरच्या जनतेने त्या ठिकाणी केलाय. आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच जनरल निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सरकारी पक्षाच्या वतीनं 3ही पक्ष उतरले, साम दाम दंडभेद असे सगळे प्रकार त्या ठिकाणी वापरले, प्रशासनाचा गैरउपयोग केला, मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर केला. पण हे सगळं केल्यानंतर देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं. मी या निमित्ताने आमचे उमेदवार समाधान आवताळे यांचं देखील अभिनंदन करू इच्छितो. एक अतिशय जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व म्हणून गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये ते आहेत आणि त्यांच्यासोबत श्री प्रशांत परिचारक, उमेश परिचारक
हे देखील राम लक्ष्मणासारखे त्यांच्या सोबत राहिले आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी रणनीती आखून ही निवडणूक लढवली गेली. आमचे तिथले आमदार असतील, खासदार असतील, आमचे दोन्ही माजी मंत्री असतील किंवा आम्ही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, मग बाळा भेगडे असतील किंवा तिकडे रणजितसिंग नाईक निंबाळकर असतील, अशा सगळ्यांनी तिथे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घातलं. आमचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा तिथले आमचे स्थानिक खासदार जे आहेत महास्वामीजी यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रचार केला. आमचे तिथले आमदार म्हणजे विशेषतः आमचे सोलापूरमधले दोन्ही आमदार जे माजी मंत्री आहेत सुभाष बापू आणि त्यासोबत देशमुख मालक यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिथे केलं. राम सातपुते असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष त्या ठिकाणी घातलं. विजयदादा हे देखील या संपूर्ण प्रचारामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे आमच्या जिल्हाध्यक्ष आणि सगळे लोक काम करत होते आणि मला असं वाटतं की जनतेपर्यंत पोचून आम्ही जनतेची मतं ही त्या ठिकाणी मिळवू शकलो. विशेषतः मला असं वाटतं की या सरकारने कोरोनाच्या काळात कोणालाच मदत केली नाही आणि विशेषतः 12 बलुतेदारांमध्ये या संदर्भात एक मोठी नाराजी होती. ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या वीज तोडल्या गेल्या त्याची देखील एक मोठी नाराजी या सरकारच्या विरोधात होती आणि मला असं वाटतं की ते सर्व एकत्रितपणे आज भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत आणि पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे आणि विठ्ठलाच्या चरणी हा विजय आम्ही अर्पित करतो. वक्तव्य केलं होतं निवडणूक प्रचारादरम्यान की अवताड्याने निवडून द्या, मी सरकारचा खरंच कार्यक्रम करतो, याबद्दल तुम्ही आता काय सांगा? माझं वक्तव्य असं होतं की तुम्ही अवताड्यांना निवडून द्या, योग्य वेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो. आजही मी त्याच्यावर कायम आहे. योग्य वेळ जेव्हा येईल त्यावेळेस तो कार्यक्रम करायचाच आहे. आज मात्र लढाई कोरोनाशी करायची, आज सरकारशी लढाई करायची नाही आहे. आजची लढाई ही आपली सगळ्यांची कोविडशी आहे. त्यामुळे आता आमचं सगळ्यांचं लक्ष, आमचे सगळ्यांचे श्रम हे कोरोनाच्या लढाईच्या पाठीशी आम्ही उभे केले आहे. साहेब, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर पक्षाच्या निवडणुकीची जबाबदारी बघितलेली आहे, बिहार निवडणुकांचा अनुभव, पश्चिम बंगालमधले जे निकाल लागलेले आहेत, आपलं विश्लेषण काय, आपली प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट तर देशभरामध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांचे जे निकाल आज आलेले आहेत, मला आनंद आहे की आसाममध्ये पुन्हा आम्ही निवडून आलेलो आहोत. पुडुचेरी हे साऊथमधलं, दक्षिणेतलं एक अजून राज्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं आहे. तमिळनाडूमध्ये जे एकतर्फी दाखवलं जात होतं तशी अवस्था नाही आहे. आमचं जे गठबंधन आहे याला खूप चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चितपणे बंगालमध्ये आमच्या अपेक्षे अनुरूप जरी जागा आलेल्या नसल्या तरी देखील 3 जागांवरनं आम्ही मारलेली जी मजल आहे ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि बंगालच्या निवडणुकीचं एका शब्दात विश्लेषण करायचं असेल तर बंगाल हा कम्युनिस्ट मुक्त आणि काँग्रेस मुक्त या निवडणुकीमुळे झालेला आहे आणि बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे आणि हिंदुत्ववादी विचारांना जिथे केवळ डावे विचार होते आता उजव्या विचारांना भक्कम पाया हा बंगालमध्ये त्या ठिकाणी लाभला आहे. मला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आज मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहतोय. दुसऱ्याच्या घरी पोरगा पैदा झाल्यानंतर इतकी मिठाई वाटतायत आणि इतके ढोल त्या ठिकाणी वाजवत आहेत. म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ऐकलं होतं, पण आज ते पाहायला देखील या ठिकाणी मिळत आहे. खरं तर काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण या ठिकाणी बघितलं.
शिवसेनेचं तर खैर अस्तित्वच नाही आहे. राष्ट्रवादी आजच हारलेली आहे. पण जणू काही ममता दिदी त्या ठिकाणी जिंकल्या म्हणजे देशभरामध्ये तेच जिंकले आहेत अशा प्रकारचा जो काही एक आविर्भाव आणला जातो आहे, तो आविर्भाव मला असं वाटतं की सर्वांना समजतो. आता बंगालच्या निवडणुकीबद्दल तुम्ही विचारलं तर एकच गोष्ट या निवडणुकीमुळे चांगली झाली की आता ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोलणार नाही. फडणवीस साहेब, पण मोदी असतील किंवा शहा असतील यांच्या जो लोकप्रियतेचा करिश्मा आहे त्याला धक्का बसल्याचं विश्लेषण केलं जातं पश्चिम बंगालच्या निकालामध्ये. असं विश्लेषण कोणीच करू शकत नाही, कारण ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचं अस्तित्वच नव्हतं आणि मागच्या निवडणुकीत मात्र 3 जागा आल्या होत्या, त्या पश्चिम बंगालमध्ये चॅलेंजर म्हणून भाजप उभं राहिलं. आज आता सगळे निकाल यायचे आहेत. आता 86 जागा दिसतात, कदाचित वाढवू शकतात, किती होतील मला माहिती नाही. पण इतकं फॉर्मिडेबल अशा प्रकारचं अपोजिशन उभं राहिलं आहे. आणि एवढंच नाही तर ज्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत ममता दिदी यांना देखील त्या ठिकाणी निवडून यायला दमछाक झाली, हे देखील बंगालमध्ये आपण बघितलेलं आहे. मुळातच मला असं वाटतं की समजा बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ शकली नाही तर लगेच मोदीजींची अमित शहाची लोकप्रियता कमी झाली आणि मग आसाममध्ये काय आहे, मग पुडुचेरीमध्ये काय आहे, मग इथे आता महाराष्ट्रात घडलं ते काय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातलं उचित विश्लेषण हे लवकरच आमचे केंद्रीय नेते करतील. मी काही बंगालचा एक्सपर्ट नाही, त्यामुळे फार विश्लेषण मी करू शकणार नाही, पण त्याचं विश्लेषण जरूर आपल्यासमोर येईल. अख्खी बरं 200 पार असं वक्तव्य घोषणा त्या ठिकाणी केली होती, मात्र 100 पण भाजप क्रॉस करू शकली नाही बंगालमध्ये. मी याच्याबद्दल ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की या संदर्भातलं विश्लेषण हे निश्चितपणे केलं जाईल. पण आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या बंगालमध्ये आमचं अस्तित्व नव्हतं आणि ज्या बंगालमध्ये 3 मुख्य पार्टी होत्या, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी, ज्या तिन्ही आमच्या विरोधक होत्या, त्यातले 2 विरोधक हे पूर्णपणे सफाचट झाले आहेत. त्यामुळे खरं आत्मचिंतन आता त्यांना करण्याची आवश्यकता आहे. आता जी नवीन इन्फॉर्मेशन येते त्यानुसार ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव झाल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे आधी असं बोललं जातं की 1200 मतांमध्ये जिंकले. मला देखील याची पूर्ण माहिती नाही. मी देखील हे बघितलं की त्या 3000 मतांनी मागे होत्या, मग 6 मतांनी मागे होत्या, मग कोणी सांगितलं 1200 मतांनी पुढे होत्या, मग कोणी सांगितलं जिंकल्यात. खरी परिस्थिती काय हे मला माहिती नाही. म्हणूनच मी मगाशी असं म्हटलं की त्यांची दमछाक झाली. आता त्या जिंकल्यात की हारल्यात हे निवडणुकीचा अंतिम निकाल इलेक्शन कमिशन घोषित करेल, त्यावेळी लक्षात येईल. पण मला असं वाटतं की शुभेंदू अधिकारी यांनी जो चॅलेंज दिला होता, खऱ्या अर्थानं ते चॅलेंजवर ते पूर्ण उतरले आहे. आता हार जीत काय आहे हे लवकरच आपल्याला समजेल. तर ममता दीदींना ज्या पद्धतीने सक्सेस मिळाले, इतर प्रादेशिक पक्षांना काय संकेत आहेत? कारण की कुठेतरी शेवटी इतर प्रादेशिक पक्षांचं इतकं सक्सेस रेशो कधीच नाही आहे. नाही, मला असं वाटतं की हा राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण करण्याचा भाग आहे आणि तो लवकरच आपल्यासमोर येईल. त्यामुळे आता त्या संदर्भात मी अधिक विश्लेषण करणं, मी काही बंगाल एक्सपर्ट नाही आहे. माझ्याजवळ जेवढी माहिती होती त्याच्यावर मी बोललो आहे. फडणवीस साहेब, असं म्हटलं जातं की पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात काही उलथापालट होईल, काही मोठ्या घडामोडी घडतील, पण जे निकाल आले आहेत ते पाहता आता सगळं काही पुन्हा शांत होईल की काही उलथापालट होण्याचं अपेक्षित आहे? मी मागच्याच उत्तरात सांगितलं आहे की महाराष्ट्रातला करेक्ट कार्यक्रम हा योग्य वेळी होईल. आज ती वेळ नाही. आज कोरोनाचं संकट आपल्यासमोर आहे. कोरोनाचं संकटाचा सामना करण्याकरता आपल्याला एकत्रितपणे लढावं लागेल. आम्ही सरकारचा आत्ता कोरोनाच्या संकटात त्यांची साथ देतोय. जे आमच्या परीनं होईल ते आम्ही देखील करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आज ही चर्चा मी करणार नाही. योग्य वेळ आली की आपल्याला लक्षातच येईल की काय घडणार आहे. सर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढलं, त्यातनं भूमिका मांडली की पश्चिम बंगालचे जनते जिगरबाज आहेत, त्यांची योग्य कल दिली आहे. दुसरीकडे आता कोरोनाकडे लक्ष द्यावं, म्हणजे न कळत भाजपाच्या नेतृत्वाचं केंद्रातल्या नेत्यांना हे सुनावल्याचं सुचलं. म्हणजे पश्चिम बंगालची जनता जशी जिगरबाज आहे ते म्हणतात, महाराष्ट्राची जनता जिगरबाजच आहे म्हणून त्यांनी भाजपलाच निवडून दिलं होतं आणि भाजपसोबत तुम्हाला निवडून दिलं होतं.
पण तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्या जिगरबाज असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी निवडून न दिलेलं सरकार तुम्ही दिलं. मला असं वाटतं कोरोनावर आता लक्ष केंद्रित करा हे केंद्राला सांगायच्या ऐवजी त्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे, आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पंढरपूर निवडणुकीचा महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय गणितामध्ये कुठलाही फरक दिसून येणार नाही असं मत संजय राऊतांनी काही वेळापूर्वी व्यक्त केलं. मग जे सांगितलं, संजय राऊतांसहित सगळे जेवढे नेते आहेत हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत. बेळगावमध्ये आपण प्रचाराला गेला होता, निकाल अजून वर खाली होत आहे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीला जवळपास 1.25 लाखांच्या आसपास मतं पडलेली आहेत. नाही, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला जी काही मतं पडली असतील, शेवटी हे राजकारण आहे, याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष लढतात आणि त्याच वेळी मी सांगितलं होतं महाराष्ट्र एकीकरण समितीला जे लढवण्यात आलं आहे ते त्यांचा उमेदवार निवडून यावा याकरता नाही, तर ही जी सगळी मराठी मतं जी अंगडींना यापूर्वी पडायची आणि 4 निवडणुका लगातार भाजपला पडली, ती मतं कुठेतरी स्प्लिट झाली पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्र एकीकरण समितीला लढवलं आहे. आता या निकालावरनं ते स्पष्टच होत आहे, कारण बाकी सगळे दोन्ही पक्ष जे लढत आहेत एकमेकांच्या विरुद्ध हे 3.5 लाखाच्या वर चालले गेले आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती 1,20,000 जो काही असेल त्याच्यावर आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या खांद्याचा वापर हा करण्यात आला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. हिंदी में आपसे समझना चाहेंगे बंगाली चुनाव मराठी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या निवडणुकीसंदर्भात आणि 5ही राज्यांच्या निकालांसंदर्भात किंवा आता जे कल समोर आलेले आहेत त्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. पश्चिम बंगालविषयी बोलताना आम्ही 3च्या जागेवरून आता 80च्या पुढे टप्पा गाठलेला आहे असं एक स्पष्टीकरण त्यांनी देण्याचा केविलवाणा प्रयत्न विलासकडे केलेला बघायला मिळतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातली आहे. आपण त्या पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत त्याकडेही जाणार आहोत, पण ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे. नंदीग्राम मधून त्यांचा पराभव झालेला आहे. नंदीग्राम मतदारसंघात त्या उभ्या होत्या. शुभेंदू अधिकारी विजयी झालेले आहेत. भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा विजय झालेला बघायला मिळतोय. ममता बॅनर्जी 1622 मतांनी पराभूत झालेल्या आहेत. विलास, या देशातली गेल्या काही काळातली सर्वात अटीतटीची ही निवडणूक म्हणावी लागेल, ज्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. बंगाल जिंकलं ममता बॅनर्जींनी, पण ममता बॅनर्जी हरल्या. गड आला पण सिंह गेला अशा प्रकारची अवस्था आता ममता बॅनर्जी आणि टीएमसीची म्हणावी लागेल. एकेकाळचे त्यांचे अत्यंत विश्वासू उजवे हात म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या शुभेंदू अधिकारी यांनी त्यांच्या विरोधात बंड केलं. बंड करून त्यांना आव्हान दिलं आणि ते आव्हान त्यांनी पेललं सुद्धा. आणि ममता बॅनर्जी ज्यांच्या नावावरती 218 आमदार निवडून आलेले आहेत त्या ममता बॅनर्जी स्वतःचा पराभव टाळू शकलेल्या नाही आहेत. खरं तर हेच लोकशाहीचं एक सौंदर्य म्हणावं लागेल की इथं तुम्हाला प्रत्येक एक मतासाठी कसं झगडावं लागतं. आणि आता नंदीग्राम मधली जी लढाई होती ती लढाई मात्र बंगाल जिंकून सुद्धा ममता बॅनर्जी या हरलेल्या आहेत. आणि निश्चितपणे टीएमसी साठी ममता बॅनर्जी साठी एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असंच असणार आहे. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत. विजय सर, आत्ताची या घडीची एक ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव झालेला आहे. बरोबर आहे. मगाशी मी म्हटलं होतं की बाबा गड आला गड आला आणि सिंहही राहिला, तर तो आता गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली. खरं आहे. आणि यापूर्वी मी म्हटलं होतं की आधीपासून की बाबा ममता बॅनर्जीचा पराभव झाला तरी आश्चर्य वाटणार नाही. त्याचं कारण असं की तो मतदारसंघ नंदीग्राम हा सुरुवातीपासून शुभेंदू अधिकारींचा होता
म्हणजे तिथं तृणमूल काँग्रेसचं जे काही सगळं प्रतिनिधित्व होतं ते शुभेंदू अधिकारी पाहत होते. ममता बॅनर्जींचा तसा थेट नंदीग्राममध्ये थेट संपर्क किंवा थेट लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क फार कमी होता. ते त्यांच्या वतीनं जे काही काम करत होते ते शुभेंदू अधिकारी होते आणि त्यांचा असा खूप व्यक्तिगत पातळीवर खाल तळागाळापर्यंत असा थेट संपर्क होता. आणि अशा ठिकाणी केवळ भारतीय जनता पक्षानं आव्हान दिलं म्हणून आपला जवळचा माणूस फोडून त्यांना धोका दिला किंवा आपल्या जवळची त्या ईर्षेने इरेला पेटून त्या नंदीग्राममध्ये गेलेल्या होत्या. खरं तर तिथं त्यामुळं हा पराभव काही फार आश्चर्यकारक आहे असं नाही. कारण त्या भवानी नगरमधून जर लढल्या असत्या तर त्यांना प्रचार सुद्धा करण्याची गरज लागली नसती आणि बंगालमध्ये अधिक चांगल्या रीतीने ते प्रचार करू शकल्या असत्या. नंदीग्राममुळे त्यांचा पराभव झालाय पण त्यांना तिथं अधिक काळ अडकून बसावं लागलं. अशा अनेक गोष्टी घडलेल्या पण सर अशा परिस्थितीत त्या 2 मतदारसंघातून निवडणूक लढवू शकल्या असत्या तर अधिक योग्य झालं नसतं? नाही, जर त्या 2 मतदारसंघातून निवडणूक लढल्या असत्या तर त्या घाबरलेल्या आहेत आणि पराभव एके ठिकाणी नंदीग्राममध्ये त्यांना पराभव दिसत आहे म्हणून त्या दुसरीकडून लढतायत असं चित्र निर्माण केलं असतं. कारण ज्यावेळी नंदीग्राममध्ये मतदान सुरू होतं त्याच दिवशी शेजारच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आणि त्यावेळी मोदी म्हणत होते की म्हणजे आमच्या कानावर येते की ममता बॅनर्जींना पराभव दिसायला लागलाय त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणाहून लढणार आहेत. तर ममता बॅनर्जी खूप हट्टी आहेत म्हणजे हे आणि विजय सर मला तोच प्रश्न विलासचा पुढे न्यायचा आहे की एका बाजूला इतके आमदार निवडून आणणं, दुसरीकडे नंदीग्राम मध्ये उभं राहणं, दुसरीकडे कुठेही उभं राहायचं नाही हा निर्णय घेणं आणि तिसरं फक्त 1622 मतांनी त्यांचा पराभव झालाय. हा एका अर्थी ममता दीदींचा विजयच म्हणावा लागेल. नाही कसं असतं पराभव हा पराभव असतो म्हणजे तो कशानं किती मतांनी पडला 10 मतांनी झाला का 50 मतांनी झाला याला काही पराभव नाही. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी जिंकलेले आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव झालाय ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी बंगालची फार मोठी लढाई जिंकलेली आहे आणि त्यांचं मताधिक्य कमी होईल तर गेल्या वेळेपेक्षा त्यांच्या 2 अधिक जागा निवडून आल्या आहेत. म्हणजे तिथं भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की भारतीय जनता पक्षाचा ही विजय झाला. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष 3 वरून 90च्या टप्प्यात गेलेला आहे. पण म्हणजे तिथं भारतीय जनता पक्षाने ज्या जागा ओढून आणलेल्या आहेत ते गेल्या वेळी काँग्रेसच्या 41 आणि डाव्यांच्या 26 अशा जवळजवळ साधारण 68-70 जागा डाव्यांच्या होत्या. त्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे खेचून आणलेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांचं तिथं नुकसान झालेलं नाही. विजय सर, आताची जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, ममता बॅनर्जींचा पराभव झाला, अशा वेळी नैतिक दृष्ट्या त्या पुढच्या मुख्यमंत्री बनणार कशा बनणार अशा अनेक प्रश्न आहेत. तिथं विधान परिषद नाहीये, त्यांच्या पुढचे पर्याय नेमके काय आहेत आणि नैतिक दृष्ट्या त्या मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना एक मोरल जे लागतं ते असेल का? मला त्यात काही शंका वाटत नाही कारण ममता बॅनर्जी यांच्याशिवाय दुसरं कुठलं नेतृत्व तिथले निवडून आलेले आमदार किंवा बंगालची जनता कुणालाही मान्य होणार नाही. अभिषेक बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी हे आताचा पर्याय असू शकत नाही. ज्यावेळी भारतीय जनता पक्ष विधानसभेत चांगल्या संख्येनं आहे आणि असा सशक्त विरोधी पक्ष असताना अभिषेक बॅनर्जींच्या हाती एखाद्या नवख्या तरुणाच्या हातात मुख्यमंत्रीपद देणं ही फार मोठी रिस्क राहील आणि पुन्हा त्यात असं काही घडलं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणजे त्यामुळे तृणमूलमध्येही एक नाराजी मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाकडून घेतला जाईल. त्यामुळे ही रिस्क या टप्प्यावर घेतली जाईल असं मला वाटत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्यासाठी अन्य कुणी राजीनामा देऊन एखादं सुरक्षित मतदारसंघातून पुन्हा निवडणूक होईल आणि हाच पर्याय दिसतोय मला. पण आता तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारे ममता दीदींनी आपला सुरक्षित मतदारसंघ सोडून अशा प्रकारे रिस्की मतदारसंघ घेणं, तिथं अडकून पडणं या सगळ्याचा सुद्धा निर्णय चुकलेला होता त्यांचा किंवा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार तो निर्णय चुकता हा त्यांच्या हट्टीपणातून त्यांनी घेतला निर्णय होता. राजकारणात खरं तर अशा भावनिक पातळीवर असे कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. भावनेच्या लाटेवर स्वार होऊन निर्णय घ्यायचे नसतात. ममता बॅनर्जी ह्या अशा कोणत्याही म्हणजे फार प्रत्येक वेळी विचारपूर्वक निर्णय घेत नाहीत. धडाडीनं धाडसानं जे येईल ते सामना करत त्या पुढे जात असतात आणि त्याच त्यांच्या बेदरकार वृत्तीत त्यांनी हा घेतलेला निर्णय होता आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. सोरमारे सर, याच्या आधी 2 वेळा असं झालेलं आहे. काँग्रेस जेव्हा सत्तेतून बेदखल झाली पश्चिम बंगालच्या तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पराभव झाला होता. बुद्धदेव भट्टाचार्यांचा माफ करा मी चुकत असेल तर, पण डाव्यांची जेव्हा सत्ता गेली तेव्हा सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव झालेला होता. हा थोडासा इतिहास आहे. यावेळेस मात्र
सत्ता आली आहे पण मुख्यमंत्र्यांचा पराभव झालाय. नाही बरोबर आहे, हे आश्चर्यकारक आहे. पण आश्चर्यकारक असल्या त्याचं फार मला व्यक्तिशः आश्चर्य वाटत नाही. सकाळपासून म्हणतोय की तिथं ममता बॅनर्जी हरल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण तो त्यांच्यासाठी धोकादायक मतदारसंघच होता. कारण जिथं त्यांचं काम नाही, जिथं त्यांचा विरोधी जो उमेदवार आहे त्यानंच संपूर्ण मतदारसंघ बांधलेला आहे सुरुवातीपासून. मी नंदीग्राम 2012 पासून ममता बॅनर्जींच्या नावाशी जोडले, ते सुद्धा शुभेंदू अधिकारींच्या मुळेच जोडलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण म्हणजे शुभेंदू अधिकारींनी काटेकी टक्कर दिली आणि त्यात त्यांना विजय सुद्धा प्राप्त झाला. होय होय होय, शुभेंदू अधिकाऱ्यांनी नाही, ममता बॅनर्जींनी मिळवलेली तिथली मतं लक्षणीय आहेत. कारण तिथं आणखी मोठ्या फरकानं पराभव झाला असता तरी आश्चर्य वाटायला नको. कारण शुभेंदू अधिकारी यांच्यासाठी तिथं फार नुकसानकारक काही नव्हतं, त्यांच्यासाठी फार परिस्थिती पोषक होती. अगदी शेवटचा प्रश्न, भाजपला एक उणीव जाणवली या निवडणुकीमध्ये, ते रिफ्लेक्ट होत आहेत पूर्ण त्या आकड्यांमध्ये सुद्धा. भाजपकडे बंगालमध्ये स्वतःचा चेहरा नव्हता. आता जर ममता बॅनर्जींचा पराभव करून शुभेंदू अधिकाऱ्यांनी आपली शक्ती दाखवली असेल तर भाजपला चेहरा मिळाला असं म्हणायचं का? मला असं वाटत नाही भारतीय जनता पक्ष शुभेंदू अधिकारींच्यावर डाव खेळेल. कारण त्यांच्याकडे त्यांचे पक्षातले मूळ जे नेते, भारतीय जनता पक्षाची पद्धत बघता ते त्यांच्या पक्षाची विचारधारेशी सुरुवातीपासून बांधील असलेले लोक त्यात लोकांनाच नेतृत्वासाठी प्राधान्य देतात. आणि शुभेंदू अधिकारींच्याकडे पुन्हा त्यांचं शारदा चिटफंड घोटाळ्यातले त्यांच्या तपास कुटवर आहे. कारण ते त्यातले एक संशयित आहेत, म्हणजे नोकूर राय असतील, शुभेंदू अधिकारी असतील किंवा आणखी. तर त्यामुळं आता या स्थितीत त्यांच्या त्या खटल्याची किंवा त्या केसची परिस्थिती काय आहे आणि मला वाटतं त्यावर भारतीय जनता पक्ष निर्णय घेईल. नक्की. विजय सर, काही खरं की ममता बॅनर्जीचा पराभव केल्यामुळे शुभेंदू अधिकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षाचं वजन वाढेल, एवढं महत्व नक्कीच वाढेल. नक्की. विजय सर, आभार आपण सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल. ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी नंदीग्राममध्ये पराभव झालेला आहे. भाजपचे शुभेंदू अधिकारी निवडून आलेले आहेत आणि अर्थातच काही वेळामध्ये त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र आता आपण इथेच थांबतोय. काही क्षणात ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटणार आहोत. मी आणि विलास इथेच रजा घेतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हार्दिक ने